हॅलो गाईज, आपण खूप दिवसानंतर भेटतोय आणि मी इथे पॅकिंग करते कारण की आम्ही गावाला जाणार आहोत. गावाला लग्न आहे आणि मी फर्स्ट टाइम गावाचं लग्न बघणार आहे. आम्ही कधीच नाही बघितलंय. सो आपण मिळूया डायरेक्ट उद्या सकाळी. गुड मॉर्निंग. सो हा माझा आउटफिट. आता बघूया आपली जर्नी कशी जाते. सो आता आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि आम्हाला पोचायला खूप वेळ आहे. सो डायरेक्ट भेटूया हॉटेलमध्ये. सो हा हॉटेल ठीकठाक होता, बट लाईक आपला मुंबईसारखा तर नव्हता. बट हां, छान होतं जेवण इकडचं. घरी पोचली आणि आता मी जेवायला बसली आहे. माहिती आहे ना, कोकणी माणसाचं फेवरेट जेवण हेच असतं. जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला माहिती असेल. सो भेटूया थोड्या वेळाने. तोपर्यंत मी जेवते आणि मग बघूया काय होतं. सो आम्ही खूप थकलो होतो म्हणून मी झोपले होते आणि डायरेक्ट आत्ता मी उठली आहे. सो आम्ही रेडी वगैरे होऊन चाललो आहे. ते तुम्ही बघा कुठे. ॲक्च्युली तर ही व्हिडिओचा व्हॉईस खूप घाण होता म्हणून मला व्हॉईस ओव्हर करायला लागलं. आणि इथे आम्ही आलेलो कारण की आमच्या गावात रेंज वगैरे येत नाही आणि ब्रिजच्या पलीकडे आलं की रेंज थोडी तरी पकडते. सो आम्ही फोन वगैरे करायला इथे येतो किंवा कुठली व्हिडिओ डाउनलोड करायची असेल. इतर गावात रेंज येत नाही, एवढं बोर होतं ना. सो त्यामुळे आम्ही काही काही व्हिडिओज डाउनलोड करून जातो मुंबईमधूनच. सो त्यासाठी ते आम्ही आलेलो आणि या व्हिडिओचा आवाज एवढा घाण होता ना, लिटरली. ही व्हिडिओ एवढी छान बनली होती पण काय करणार. मी जाणार आहोत हळदीसाठी आणि त्यासाठी मला रेडी व्हायचं आहे. सो मी रेडी झाली आहे हळदीसाठी आणि मी खूप सिम्पल आउटफिट वेअर केलं आहे कारण की हळदी त्यांची आहे, आपली नाही आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की गावची हळदी मी कधीच नाही बघितली. सो बघूया गावची हळदी कशी असते, लेट्स सी. सो मी हळदीसाठी पोचलो. आणि तेवढ्यातच लाईट गेली. मी आता अंघोळ करून आली आणि मला रेडी व्हायचं आहे. सो चला बघूया माझा आउटफिट कसा आहे आणि लेट्स सी की मी कसं मेकअप करणार आहे. मला माहीत नाही आहे, बट आय होप सो की चांगला होऊ. सो तुम्हाला मी आता आउटफिट दाखवते, लेट्स सी. मी रेडी आहे आणि आता आम्ही चाललो आहे लग्नासाठी. सो डायरेक्ट भेटूया लग्नामध्ये पोचल्यावरती. बघूया सेटअप कसा आहे, लेट्स सी. सो लग्न झालं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. सो त्याच्यानंतर मग आम्ही आठवलं की आम्ही फोटोज काढू कारण की परत असं छानसं वातावरण आपल्याला आपल्या मुंबईच्या इथे भेटणार नाही आहे. सो छानसे फोटो काढले आणि गेट रेडी विथ मी ही पण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर माझ्या तुम्हाला लवकरच भेटेल. मी परत नदीच्या दुसऱ्या साईडला चाललो आहे आणि तिथे एवढं जोरात पाऊस पडला ना, आम्हाला वाटलं तर आम्ही भिजूनच जाऊ. एकतर आम्ही छत्री पण नव्हतो घेऊन गेलेलो आणि थोड्या वेळाने थांबला पाऊस. सो घरी आल्यावरती मला खूप जास्त भूक लागली होती आणि मी आठवलं की चला काहीतरी बनवूया आपण खायला. इथं मला काही येत नाही बनवता आणि एक तर दुकानं पण आमच्या इथे जवळ आहे नाहीत की पाहिजे ते आणूया. आणि आम्हाला जर काय आणायचं असेल तर आम्हाला खेडला जायला लागतं. सो मी बेसनचा पोळा बनवते, ह्याच्याशिवाय माझ्याकडे काय ऑप्शन नाही आता बनवायला. लेट्स कंटिन्यू इन पार्ट 2 and don't forget to like my video and subscribe my channel.